हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. मी आहे निकिता. आज सुरुवात झालेली आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेकने सकाळी सकाळी, आणि माझ्या हजबंडचे ऑल टाईम फेवरेट पोहे केलेले आहे. त्यांना पोहे देऊन मी निघालेले आहे सलॉनला. आणि सलॉनमध्ये आज आपण कोल्ड स्पा थेरपी करणार आहोत. स्पा तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, पण ही कोल्ड स्पा थेरपी काय आहे तर त्याच्यामध्ये आईस क्यूब, स्पा क्रीम, ॲम्प्युल्स आणि सिरम मिक्स करून हे केलेलं आहे. इतका सुंदर रिझल्ट आहे. आता तुम्ही पुढे बघू शकता. मी त्यांचं ॲप्लिकेशन केलं आहे. फ्रीज कंट्रोल तर होतं, तसंच मॉइश्चर बॅलन्स होतो, तसंच स्पाच्या रिझल्टला ते डबल लास्टिंग देतं, म्हणजे लॉंग लास्टिंग राहतो हा स्पा. आणि खूप सुंदर आहे. केमिकल ट्रीटेड हेअरवर तर बेस्ट रिझल्ट आहे. ह्याचं शाईन बघा इतकी सुंदर आलेली आहे शाईन. तुम्हालाही ट्राय करायचं तर नक्की एकदा व्हिजिट करा निकिता ब्युटी सलॉन, भांडूप, क्रांतीनगरला. आणि काही अजून इन्क्वायरी असेल तर नक्की तुम्ही DM करू शकता. त्याच्यानंतर आम्ही ट्रेंडिंग व्हिडिओ तर बनताही आहे, त्यामुळे आम्ही ट्रेंडिंग व्हिडिओज केला. मी ज्वेलरी अनबॉक्सिंग केली. ती म्हणजे ज्वेलरी होती वुडन ज्वेलरी. हे बघा इतकी सुंदर ज्वेलरी मागवलेली होती. आणि त्यानंतरनं ज्वेलरी झाल्यानंतर मी केलं फेशियल. मग फेशियल करत होते. फेशियल करून झाल्यानंतर आपल्याकडे आलेला एक आपल्याकडे आला होता हेअरकट. तर मग मी त्यांचा हेअरकट करून घेतला आणि हेअरकट चालू होता त्यांचा. त्याच्यानंतर माझ्या हजबंडचा कॉल आला. ॲक्च्युली मी त्यांच्या आयुष्यात येण्याच्या आधी एक स्पेशल वन त्यांच्या आयुष्यात होतं, आणि आज त्या व्यक्तीचा वाढदिवस होता. तर मग मी निघाले घरी, आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला. ती म्हणजे होती आमची स्कूटर. तिला 29 इयर कंप्लीट झाले. आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेट करून अशा प्रकारे दिवस संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.